त्यांनी आज आम्हाला प्रमुख अतिथी पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे बक्षीस वितरणासाठी। सर्वप्रथम सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सन्माननीय तसेच आपण सर्वजण ज्या कार्यक्रमाचे खूप आतुरतेने वाट पाहत आहात म्हणजे बक्षीस वितरण, ते सर्व स्पर्धक आज 5 सप्टेंबर अतिशय सुंदर असा दिवस आहे, तो म्हणजे शिक्षक दिन। कारण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये शिक्षक हा गुरु हा खूप महत्त्वाचा असतो। तसं पाहिलं तर आपले सगळ्यात अगोदरचे गुरु असतात आई आणि वडील, आणि त्याच्यानंतर आपण शाळेच्या माध्यमानं, ट्युशनच्या माध्यमानं आणि समाजामध्ये वावरत असताना वेगवेगळ्या प्रकारचे अनेक गुरुवरी आपल्याला भेटत असतात। परंतु ज्यांच्यामध्ये काही चांगले गुणधर्म आहेत ते आपण आत्मसात करायचे असतात आणि आपलं जीवन सुखमय आनंदीमय करणं गरजेचं आहे। सुबोध गणेश मंडळाचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुंदररित्या विद्यार्थ्यामध्ये जे काही सुप्त गुण लपलेले आहेत त्या गुणांना वाव देण्याचं कार्य या सुबोध गणेश मंडळाच्या माध्यमाने केलं जातं। मी मनपूर्वक त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी, कारण सध्याचं हे जग हे स्पर्धेचं जग म्हणून ओळखलं जातं आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपल्यामध्ये गुणवत्ता असणं आवश्यक आहे, चांगल्या प्रकारचे संस्कार असणं अत्यंत आवश्यक आहे आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन सुद्धा आपल्याला मिळणं अत्यंत आवश्यक आहे। कारण जीवनामध्ये जर आपल्याला गुरु चांगला जर भेटला तर आपण निश्चितपणे जीवनामध्ये खूप प्रगतशील बनत असतो। तर या ठिकाणी ज्या काही स्पर्धा झालेल्या आहेत, जे विजेते झालेले आहेत, त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि ज्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांना सुद्धा पुढच्या काळामध्ये यश मिळविण्यासाठी माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा। आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेले वेगवेगळ्या प्रकारचे कलागुण प्रकट करण्याची आपल्याला जी संधी सुबोध गणेश मंडळानं निर्माण करून दिलेली आहे, तर त्या संधीचं आपण सोनं करणं अत्यंत आवश्यक आहे। या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी आपल्याला थोडंसं हरिवंशराव बच्चन यांची एक कविता आहे। लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नन्ही चिट्ठी दाना लेकर चलती है दीवारों पे, 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना, उसकी कोशिश हर बार नाकाम नहीं होती। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। आणखी आपल्यामध्ये थोडासा उत्साह विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावा त्या दृष्टिकोनातून आपल्याला एक आणखी 4 ओळी म्हणून दाखवतोय। असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। धन्यवाद। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। धन्यवाद।